नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये मी सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। तर आज पाऊस उघडलाय, त्याच्यामुळे आज माझी ड्युटी लागली। जे गवत राहते ते आवणीसाठी किंवा भात लागवडीसाठी वावर तयार करायला चाललोय। आता कोयता पण आहे मस्तपैकी हातामध्ये। आणि चला मित्रांनो, चाललोय आता। गेल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो। बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारचे हे वावर आहे। हे वावराची जी साईडची जी घाण आहे किंवा यामध्ये जे गवत उगले ते गवत काढून टाकावं लागेल। हे दिसते तुम्हाला, हे जे गवत आहे हे गवत काढून टाकायचं आहे। त्याच्यामुळे आता चाललो आहे। आणि हे जे साईडला पण जे दिसते जे गवत, ते पण गवत, हे गवत काढून टाकावं लागेल। तर चला मित्रांनो, चाललो आहे आता मी। मित्रांनो, पाऊस उघडला। आता हे वावर दिसतं, या वावरामध्ये थोडेच दिवसात आता इथं म्हणजे 4-5 दिवसांना भात लावायचं आहे। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे गवत आहे ते गवत विवत काढायला लागेल। आणि ते ड्युटी लागली आज माझ्याकडं, तर चालू आहे मी गवत काढायला मस्तपैकी। म्हणजे जे भात लागवडीसाठी वावर तयार करतात ते वावर तयार करायला चाललो आहे। तर तिथं गेल्यानंतर मला दाखवतो कशा प्रकारे जे भात आहे ते भात लागवडीसाठी म्हणजे आवणीसाठी वावर तयार करायला केले जातात ते दाखवतो। आता इथं बघू शकता, हा वावर आहे, हा आमचाच आहे। पण मग हे नाही, आता इकडं पुढे एक वावर आहे ना, त्या वावराकडे चाललं आहे। तर चला मित्रांनो, पाऊस आज काही पाऊस एवढा नाही। बघा सागाचं पान किती मोठं आहे, मस्तपैकी साग एकदम मस्तपैकी बहरला आहे साग, नाही का। तर चला बाबा, इथं पण आहे सागाचं पान मस्तपैकी। कोणी बघितलं असेल, नसेल बघितलं, पाऊस नाही आज त्याच्यामुळे। मित्रांनो, हे जे वावर दिसते समोर, त्या वावरातली घाण जी दिसते ती घाण काढायची आहे आपल्याला। म्हणजे जे गवत आहे ते गवत, ही जुरी बघा, छोटीशी जुरी, आणि जे गवत आहे ते गवत आपल्याला काढून टाकायचे। आता हे जे मियार आहे, मियार पण घ्यायचे। दादांना मियार घेऊन टाकले। आणि हे जे गवत दिसते तुम्हाला ते गवत काढून टाकावं लागेल। त्याच्यामुळे बघू शकता, हा निम्मा वावर मी मगाची हे गवत काढलं आहे, तर तिकडं राहिलं आहे ते गवत काढावं लागेल। त्याच्यामुळे चाललो आहे आता। तर बघू शकता वातावरण आज काय एवढा पावसाचं वातावरण नाही, एकदम मस्तपैकी पाऊस उघडून गेला आहे। तर हे वावर पहिल्यांदा लावायचे आम्हाला, भात लावायचे। त्याच्यामुळे हे वावर म्हणजे त्याच्यातलं गवत बिवत, ते गवत दिसते ते गवत काढायचे मला। त्याच्यामुळे आज आलो इकडे गवत काढायला। चला मित्रांनो, तर मित्रांनो, जे भात लागवडीसाठी आवणीसाठी जे वावर तयार करतो ते हे वावर आहे। आणि आता याच्यातली जी घाण आहे, घाण म्हणजे जे गवत आहे ते गवत बिवत काढून टाकायचे। त्याच्यामुळे चला आज काम आहे, हे कामची जबाबदारी आहे, त्याच्यामुळे ते काम केलं पाहिजे। तर चला आता ते गवत बिवत काढतो। तर अशाच प्रकारचे, चला मित्रांनो, दिसते तुम्हाला हे ते गवत काढणारे का। आता आम्हाला गवत काढून टाकायचं आहे आणि आवणीसाठी भात लागवडीसाठी हे वावर तयार करायचे। म्हणजे ही जी सगळी मागच्या वर्षीची घाण आहे, ती घाण रोपं थोडं उगली, त्याच्यामुळे ती घाण काढून टाकायचे, म्हणजे गवत काढून टाकायचे। तर आता जातो आणि ते गवत हाताने मस्तपैकी उपटून घेतो। तर चला मित्रांनो, आता हे गवत बघू शकता तुम्ही, भात लागवडीसाठी या पावसाळ्याच्या दिवसात, थोड्याच दिवसात आता भात लागवड म्हणजे 2-3 दिवसांनी आमची भात लागवड करायची। त्याच्यामुळे हे गवत आम्ही साईडला फेकून देतो आहे आणि या ठिकाणी मस्तपैकी वावर मोकळं करून या ठिकाणी भात लागवड करतो आहे। तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे हे गवत सर्व काढून टाकावं लागेल। आणि गवत काढल्यानंतर मग मस्तपैकी भात याच्यात भात लावला जाईल। आणि तर चला मित्रांनो, मस्त ही आवणी भाताची जी लागवड राहते ती पूर्ण पावसात असते, चिखलामध्ये। तर बघू शकता, असं हे गवत आहे, हे गवत बघा मित्रांनो, अशा प्रकारचं जे मागच्या वर्षाचं जे लांबाड आहे किंवा गवत आहे, बरड म्हणते त्याला, ते उतरले। त्याच्यामुळे ते काढून टाकावं लागत आहे। आता हे सर्व गवत आम्ही इथं काढून टाकणार आहे आणि भातासाठी वावर तयार करतोय।
तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे गवत काढतोय आणि सोबत बायको पण आहे सोबत, त्याच्यामुळे तिला पण कामाला लावून दिलं आहे आणि मी पण एक व्हिडिओ काढतो, एक गवत पण काढतोय. तर लई पटापट गवत काढू राहिले तर बघू शकता. तर मित्रांनो, हा मम्मा कुठे? तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे हे सर्व गवत काढून आम्ही साईडला टाकणार आहे. तर बघा मित्रांनो, हा वावर तयार करण्यासाठी, भात लागवडीसाठी वावर तयार करतोय. त्याच्यामुळे हे सगळी मियार बीर घ्यावं लागते. जे कडाकडचं ते गवत सगळं खोऱ्यानं खाली ओढून घ्यावं लागत आहे. तर आताच काहीतरी. तर चला मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ मला कसा वाटला, किंवा हा जे भात लागवडीसाठी जे वावर तयार करायचे ते वावर तयार करून राहिले. आणि म्हणजे दादा म्हणून शुक्रवार ते गुरुवारी आमचे भात लागवडीला सुरुवात होणार आहे. तर ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल पुढच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ बघत चला. तर बघा, आता वावर मोकळे करतो मस्तपैकी, निंदून सगळं वावर तयार करून घेतो. आणि मग गुरुवार ते शुक्रवारी म्हणजे 2-3च दिवसात आमची भात लागवड सुरू होणार आहे. तर ते पण आवडीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.